घर कलह. कवितेचं शीर्षक आहे घर कलह. भावाभावांचं घर फुटल्यानंतर भाऊ बहिणी हे सगळे एकमेकापासून दूर जातात. त्यांचे उदास झालेले चेहरे आणि घरातला कलह बघून मन व्यथित होतं आणि ते मन मग रानावनाकडं जातं. अनेक आठवणींचा काहूर त्या मनामध्ये येऊन मन हळवं होतं, मन व्यथित होतं. अशा प्रकारच्या भावना या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत. कवितेचं शीर्षक आहे घर कलह. वेड्या मना का जाऊ मनसी त्या घराकडे, त्या दारावर आहे स्वार्थाचे पिशाच खडे. हाय हाय जरी तू म्हणशील, दुसऱ्यासाठी जरी मरशील, आक्रंदन तुझे कोणास न कळे, दुःख रुदन तुझ्या हृदयी राहतील खडे. वेड्या मना का जाऊ म्हणसी त्या घराकडे, त्या दारावर आहे स्वार्थाचे पिशाच खडे. स्वार्थासाठी वेड्या माणूस होते मुडे, यास्तव आजवर संसार रडे. प्रेम भोग आशा यातून हाती काय पडे. वेड्या मना का जाऊ मनसी त्या घराकडे. हे धरती माते दे कुशीत लोटून माते, हे सरिते ने वाहून दूर माते. मरणापरी जगणे भासते खोटे, क्षणभरी तुझ कान चैन पडे. वेड्या मना का जाऊ मनसी त्या घराकडे, त्या दारावर आहे स्वार्थाचे पिशाच खडे. मळ्यामधल्या जाई जुईनो असेच तुम्ही फुलाल, गुलाबानो तुम्ही गुलाल उधळाल. येता मी तुम्हा पासी, ओळखाल कारे मजसी. अंतरी माझ्या जखम सडे, हुंकर घालाल काय कोणी गडे. वेड्या मना का जाऊ मनसी त्या घराकडे. धरती माते तुझ्या नयनी कसले पाणी, हक्कासाठी रक्त सांडले काय बालकांनी. घर कलहासाठी मी घर सोडे, बांधावरल्या वृक्षांनो सोडवाल काय माझे कोडे. वेड्या मना का जाऊ मनसी त्या घराकडे. वेड्या मना का जाऊ मनसी त्या घराकडे, त्या दारावर आहे स्वार्थाचे पिशाच खडे. स्वार्थाचे पिशाच खडे. वेड्या मना का जाऊ मनसी त्या घराकडे, का जाऊ मनसी त्या घराकडे.